नमस्कार मराठी विश्व सख्या. आजच्या प्रोग्राममध्ये आपण मुलाखत घेत आहोत मराठी विश्व न्यू जर्सीच्या पास्ट प्रेसिडेंट मिसेस शैला विद्वांस यांच्या बरोबर. शैला आणि माझी ओळख मराठी विश्व थ्रू झाली. ओळख म्हणजे व्हॉलंटियर्स जेव्हा आम्ही बोर्डासाठी विचारतो की आम्हाला मदत पाहिजे, शैला अँड हर हजबंड आर ऑलवेज देअर व्हॉलंटिअरिंग फॉर व्हॉट एव्हर इज देअर, व्हॉट एव्हर इज अवेलेबल. आणि त्यांना वेगवेगळ्या प्रसंगात पण मी बघितलेलं आहे. आमच्या अॅन्युअल जनरल मीटिंग्स असतात तिथे असतात, प्रश्न चांगले विचारतात. तर तशी ओळख झालेली आहे. पण शैला मला नक्की माहित होती की पास्ट प्रेसिडेंट होती, हे खूप लोकांनी मला सांगितलेलं होतं. आणि शैला ऑल्सो डज अ लॉट ऑफ युनिक डिफरंट व्हॉलंटियर ऍक्टिव्हिटीज, ज्या आता त्या बोलणार आहेत त्याच्याबद्दल. त्याच्यामुळे पण शैलाची ओळख होती. आपण आता जाणून घेऊया की ऍक्च्युली शैला कोण आहे. आणि वैयक्तिक रूपाने शैला तू स्वतःच इंट्रोडक्शन करून द्या मला. ओके, नमस्कार. थँक्यू अनघा. नमस्कार एव्हरीबडी, ऑल हु आर लिसनिंग. माझ्या तर्फे तुम्हाला अभिनंदन. माझं नाव शैला विद्वांस. न्यू जर्सीमध्ये आज 40 वर्ष आम्ही इथे राहतोय आणि ऑल 39 years वी हॅव बीन असोसिएटेड विथ मराठी विश्व. पण ओरिजिनली आता आम्ही बडोद्याचे आहोत. माझं बॉर्न अँड ब्रॉट अप इन बरोडा. माझं जन्म, शाळा सगळं बडोद्यात झाली. मी माझ्या मामांकडे राहून मोठी झाले, त्यामुळे माझी मामी आणि माझी आई माझी दैवत होती. आणि बडोद्याला एमएससी युनिव्हर्सिटीतनं मी एमएससी केलं स्टॅटिस्टिक्स मध्ये. पीएचडी ला सुरुवात केली होती, पण मग इकडे आलं ते सगळं राहून गेलं. तेव्हा मी तिथे लेक्चरर होते. गुजरातमध्ये एका कॉलेजमध्ये 5 वर्ष आणि बडोद्याला 5 वर्ष मी लेक्चरर होते स्टॅटिस्टिक्स मध्ये. आणि मग आम्ही इथे आलो. आणि शाळा कॉलेजमध्ये असल्यापासूनच मला थोडी लिडरशिप, म्हणजे शाळेत मॉनिटर व्हायचं किंवा पीटी लीडर असायचं. वर उभं राहून सगळ्यांच्या पुढे आपण आपली कवायत करायची वगैरे, असं सगळं होतंच. कॉलेजमध्ये असताना सेक्रेटरी होते मंडळाची आणि असं. आणि तसं इथे आल्यानंतर सुद्धा आम्हाला जसा चान्स मिळाला तसा आम्ही ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होत गेलो. आणि सगळ्यात पहिले मला एक सांगायचं की पहिली आमचं असोसिएशन झालं मराठी लोकांच्या बरोबर, तेव्हा आम्ही साऊथ जर्सीत होतो, वाईनलँडमध्ये. 84 ची गोष्ट आहे. ओके. हिनू बोरसांचा फोन आला होता की किशोरी आमोणकरचं गाणे आणि इंटरेस्ट असेल तर या. आम्ही 100 मील ड्राईव्ह करून आलो होतो. तेव्हा ग्लोरिया का काहीतरी हरिकेन होऊन गेलो होतो, सगळी झाडं पडलेली होती वगैरे सगळं. पण आम्ही त्या प्रोग्रामला आलो तेव्हा आमची पहिली मराठी लोकांशी ओळख झाली. नंतरचं दुसरं म्हणजे ते काय बरं पुस्तकाचं नाव, कुंपणापलीकडचे शेख. कुंपणापलीकडचे शेख, त्या पुस्तकाचं पब्लिकेशन झालं. दिलीप चित्रेंनी लिहिलं होतं, राजन गडकरी वगैरेंनी तो प्रोग्राम केला होता. त्या प्रोग्रामला आलो तेव्हा आणखी मराठी लोक भेटली. आणि मग आम्ही 85 मध्ये आम्ही जेव्हा इथे प्लेन्सबरो मध्ये मूव्ह झालो तेव्हा आणखीन सगळ्यांच्या ओळखी होत गेल्या आणि मराठी विश्वमध्ये इन्व्हॉल्व्ह झालं. आता प्लेन्सबरो मध्ये राहता तुम्ही? नाही, आम्ही पहिली 19 वर्ष प्लेन्सबरो मध्ये राहिलो, नंतरची 15 वर्ष ईस्ट प्रिन्सटन मध्ये राहिलो आणि आता आम्ही प्रिन्स्टन मॅनरला आलोय, पीएम वाडी. ओके. तर मराठी विश्वमध्ये यायची माझी कशी ही झाली, म्हणजे मीना देवधर किंवा मीना पूर्वाश्रमीची लिमई आहे, ती माझी बालमैत्रीण शाळेपासूनची. आणि एकदा तिचा हे फोन आला की शैला आपण मराठी विश्वच्या कमिटीवर जायचं का, तू येशील माझ्या बरोबर? तर मी म्हटलं ठीक आहे. तेव्हा हे होतं, इलेक्शन होणार होतं आणि 5 पोझिशन्स होत्या. तर शिरीष गुप्ते, जगदीश, मीना देशपांडे आणि मी, आम्ही असे टीमवर आलो. तर आणि इलेक्शन होऊन आलो तेव्हा, त्याच्यामुळे त्याचं जरा पुष्कळ हा झाला होता की साखर कारखान्यांचे इलेक्शन असतात तशी झाली वगैरे वगैरे. पण आम्ही आलो आणि तेव्हा जुन्या लोकांना थोडं कन्सर्न होतं की अरे बापरे, नवीन मंडळी आली, आता सगळं बदलून जाईल वगैरे. बट वी अडॉप्टेड टू देअर स्टाईल आणि वी इनकॉर्पोरेटेड आवरसेल्व्स इनटू देअर सिस्टीम आणि प्रोसिडिंग. चांगलं झालं, काम सुरू झालं. अजून एक प्रश्न, तुम्ही इथे नोकरी करत होता का वेन यू केम हिअर? हो. इकडे आल्यानंतर मी एमएस केलं कम्प्युटर सायन्स मध्ये, पण ते जॉब करता केलं. मी केल्यानंतर मला पहिलं 1-1.5 वर्ष जॉब नव्हता मिळाला म्हणून फ्रस्ट्रेट झाले होते. पण मला पहिला जॉब अमेरिकन सायन्स अमिडला मिळाला. त्याच्यानंतर मी ETS, स्टेट ऑफ न्यू जर्सी आणि मग AT&T अशी सगळी कामं करत गेली. पुष्कळ वर्ष काम केलं इथे. आता मागची 5-6 वर्ष झाले आम्ही रिटायर झालोय. व्हेरी नाईस. खूपच म्हणजे करिअर वाईज पण खूप अचीव्ह केलंय.
या शेवटचं कन्सल्टिंगचे जॉब होते ना ते बिझनेस इंटेलिजन्स ग्रुपमध्ये किंवा मार्केट रिसर्च मध्ये किंवा अनालिटिक्स मध्ये होते, त्यामुळे काम पण इंटरेस्टिंग मिळालं. मॉर्गन स्टॅनली, अमेरिकन एक्सप्रेस असे क्लायंट्स होते माझे सगळे. ओके, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. मग मराठी विश्वमध्ये कुठल्या वर्षी तुम्ही बोर्ड जॉईन केलं, आठवत आहे का साधारण? आम्ही कुठच्या वर्षी, इट वॉज अर्ली 90s, 89 किंवा 90 वगैरेला आम्ही आलो, कारण की मी 98-99 पर्यंत होते बोर्डवर. ओके. त्याच्यामुळे त्या समोरच आलो. पहिल्यांदा आम्ही आलो तेव्हा म्हटलं तसं 5 जण आम्ही आलो, आणि नंदा पडते आमचे लीडर गुरु होते त्याच्यातले, बिकॉज ही वॉज वन ऑफ द सिनियर वन्स आणि वी वेर ऑल वी जॉईन लेटर. त्याच्यामुळे सगळ्यात पहिलं चॅलेंज आलं होतं म्हणजे की अंजली कागदे, म्हणजे मिसेस कागदे, त्या आपलं वृत्त चालवायच्या, आणि त्या आता निघून जाणार त्या बोर्डवरनं, त्याच्यामुळे मग ते काम कोण करणार. आणि मला टायपिंगचा अनुभव नाही, मराठी टायपिंगचा अजिबातच नाही, आणि मी म्हटलं तसं आम्ही बडोद्यात राहिलेलो, त्याच्यामुळे मराठी येतं वगैरे, तरी सुद्धा गुजराती मराठी मिक्स असायचं. पण म्हटलं मी करते. मग मी ते मुरली, मंगल वगैरे असे सगळे फॉन्ट्स घेतले, ते श्रीकृष्ण पाटीलांकडनं. आणि ते कॅलिफोर्नियाचे एक होते, ओल्ड मॅन, आता ही इज नो मोर, पण ते वॉज अ जिनियस. तर फॉन्ट शिकले आणि कसं एडिट करायचं वगैरे सगळं केलं. अंजली कागदेने मला सुरुवातीला दाखवलं की कसे कॉलम्स करायचे, वृत्त कसं करायचं, पत्रक कशी मेल करायची वगैरे सगळं. तर ते सगळ्यात महत्वाचं मी काम सुरू केलं, आणि नंदाना मला असं वाटतं इट वॉज अ बिग रिलीफ, कारण की ते काम कोणाला कसं करायचं ते कळत नव्हतं. दुसरं माझ्या ह्याच्यामध्ये म्हणजे काय झालं की तेव्हा तो म्हणजे इन्फॉर्मेशन सुपरहायवे किंवा इंटरनेटचा अगदी हे होत होता, उगम होत होता. राईट. तर तेव्हा मराठी विश्वाची वेबसाईट, पहिली वेबसाईट मराठी विश्वाची मी केली. हो, आणि ते करण्यासाठी मला म्हणजे HTMLचं सॉफ्टवेअर शिकायला लागलं, आणि मराठी फॉन्ट शिकत होतेच. आणि त्याच्यामध्ये दुसरं सांगायचं म्हणजे शशांक आणि शुभांगी सरवटे, हो, त्यांनी खूप मला हे केलं, प्रोत्साहन दिलं. तो म्हणाला शैला तू कर, आणि त्याच्या मित्राचीच मला वाटतं वेब होस्टिंग कंपनी होती, तर त्यांनी स्पॉन्सर केलं, $500 वगैरे काय लागायचे, तर ते त्यांनी स्पॉन्सर केलं, आणि म्हणे आपण वेब पेज करू आणि तू कर, म्हणून मी ते पहिलं वेब पेज तयार केलं. नाईस. हे मला माहित नव्हतं. सी दिस इज समथिंग न्यू. मला शशांक आणि शुभांगी पर्सनली माहिती आहेत, प्लस इयर्स, अतिशय छान कपल आहे. ती माझी लहानपणीची मैत्रीण, आणि तेव्हा ते लोक पण प्लेन्सबर्ग मध्ये राहत होते, त्यामुळे ते वेब पेज करायचं काम केलं. आणखीन मराठी विश्वमध्ये असताना म्हणजे मी 2-3 वेगळे नवीन हे केले. त्याच्यामध्ये एक म्हणजे आपली बरीच लोकांची मुली पीस कोरला जातात कामाला कॉलेज झाल्यानंतर, तर त्या 3-4 मुलींना बोलवून त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी, म्हणजे आपल्या युथला गायडन्स मिळेल असं म्हणून, ते नंदा पडत्यांचीच मुलगी सपना पडते होती, त्याच्यानंतर शकुनची मुलगी होती शुमा, आणखीन 2 जणी होत्या, त्यांना बोलावून त्यांच्याबरोबर हे केलं होतं, एक डिस्कशन आणि डायलॉग. ते खूप वेगळं होतं. ओके. आणि आणखीन एक सांगायचं म्हणजे आता आपण 55 केलाय, आणि तो आज 10-12-15 वर्ष, जवळजवळ 14 वर्ष झालाय. पण त्यावेळेला सुद्धा, तेव्हा आम्ही यंग होतो, तेव्हा आम्ही काही 50s मध्ये नव्हतो, पण तरी सुद्धा सिनियर्सचं मी गेट टुगेदर केलं होतं, आणि त्यांच्यासाठी आईस ब्रेकर्स गेम्स आणि असं सगळं. तर लता फडकेंनी मला फोन केला होता, म्हणे शैला तू काल जो इव्हेंट केला ना, तर इट वॉज अ बॉल फॉर दोज पीपल. दॅट्स अ व्हेरी ग्रेट आयडिया दॅट यू आर. राईट. वसंतोत्सव तेव्हाच सुरू झाला, पण अगदी छोटा, 6-7 एंट्रीज होत्या, आपण लहान मुलांना प्रोत्साहन मिळावं म्हणून. तर असं पण सगळ्यांबरोबर काम करायची खूप मजा आली. म्हणजे शिरीष, जगदीश, आमची टीम इतकी छान जेल झाली होती, खूप मजा आली काम करायची. राईट. नाही, आणि तो आनंदच वेगळा आहे, सगळे एकजुटीने एकत्र होऊन मिळून जे काम करणं आणि ते सार्थक करणं, त्याच्यात वेगळाच आनंद आहे. आणि परत पण आपल्याच कम्युनिटीसाठी. आणखीन तेव्हा एक गोष्ट झाली म्हणजे नाट्य महोत्सव. नाट्यमहोत्सव झाला तेव्हा सुधीर भट आणि सुयोग कंपनीच्या लोकांबरोबर, म्हणजे प्रशांत दामले आणि लागू आणि रीमा, ते सगळे जण इथे आली होती, आणि घरच्यासारखी राहिली होती आमच्या बरोबर मिळून मिसळून. आणि हॉटेलमध्ये त्यांची व्यवस्था केली. पहिला ग्रुप आला 20 जणांचा होता, आणि सुधीर भटनी 20 जणांच्यासाठी बस केली होती. ओके. आणि $20,000 जवळजवळ त्यांनी त्याच्या मागे खर्च केला होता, त्यांना सगळीकडे न्यायचं वेगळ्या ठिकाणी, आणि
प्रोग्राम्स करायचे, शोज, पण त्यांच्याबरोबर काम करायची. तेव्हा ते P1 व्हिसा मिळवायचं म्हणजे दिव्य होतं. ओके. आणि ते सगळं केलं होतं तेव्हा. पण छान, इट वॉज एनरिचिंग एक्सपिरियन्स, लाईफ एनरिचिंग एक्सपिरियन्स. म्हणजे तुमचं कामही चालू आहे, पोरी आहेत, आणि हे पण बाजूला, एव्हरीथिंग इज गोइंग ऑन ऍट द सेम टाइम इन पॅरलल. ओके. मग तुम्ही प्रेसिडेंट कशा झाल्या? म्हणजे डिड यू वॉन्ट टू बी इट का काय? म्हणजे इज देअर अ स्टोरी बिहाइंड दिस? म्हणजे MVची का BMMची? पीचं पण आणि BMMचं आय एम कमिंग टू दॅट ऑल्सो. नाही, MVची प्रेसिडेंट तर कसं, आपल्याकडे कसं आहे, साधारण सिनियरिटी प्रमाणे कोण सिनियर मोस्ट आहे मेंबर तो जनरली प्रेसिडेंट होतो. म्हणून माझ्या आधी मीना झाली पहिल्यांदा प्रेसिडेंट, त्याच्यानंतर मी 1 वर्ष होते, नंतर डॉक्टर लोथे होते, मग चित्रा. त्यामुळे सिनियरिटी होती म्हणून 1 वर्षच मी होते प्रेसिडेंट, पण तरी मी झाले प्रेसिडेंट. पण प्रेसिडेंटशिप आणि माझी टर्म संपल्यानंतर माझं नाव त्यांनी रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून BMM ला पाठवलं. ओके ओके. आणि 99 मध्ये मग त्या सॅन होजेच्या कन्व्हेन्शनला मी गेले होते, आणि BMMची मीटिंग आणि इलेक्शन वगैरे होतं, आणि माझ्यासाठी सगळं नवीन होतं. मी तर त्याच्या आधी कधी BMM मध्ये कन्व्हेन्शनला जायचो, पण कोण मीटिंग अटेंड करणार प्रोग्राम सोडून, एवढा इंटरेस्ट नव्हतो घेत. म्हणजे मग त्या मीटिंगला मी अटेंड केलं आणि पाहिलं, जेव्हा इलेक्शन झालं तेव्हा कोणाला इंटरेस्ट आहे कोणत्या पोस्टसाठी, आणि अशी सगळी नावं द्यायला त्यांनी सुरुवात केली. तर मी आजूबाजूला पाहिलं, म्हटलं सगळे आपल्यासारखेच दिसत आहेत, म्हटलं आपल्यालाही हरकत नाही. व्हेरी नाईस. आणि तसं झालं म्हणून मी BMMची प्रेसिडेंट होऊन त्या सॅन फ्रान्सिस्कोच्या कन्व्हेन्शनहून 99ला मी न्यूजर्सीला आले. व्हेरी सो गुड टू हिअर दॅट. आणि आय थिंक मी जेव्हा माधुरी जोशी यांच्याबरोबर बोलत होते तेव्हा त्यांनी अजून एक स्टॅटिस्टिकल हे सांग मला, नॉट स्टॅटिस्टिकल, असं सांगितलं होतं की BMMच्या हिस्ट्रीमध्ये, आय डोंट नो हाऊ करेक्ट दिस इज, बट BMMच्या हिस्ट्रीमध्ये out of all the presidents, there were 4 women presidents, and out of those 4 women presidents, 2 are from New Jersey, and they are Shaila Vidwans and Madhuri Joshi. I was the first woman president. Yeah. Oh, you were the first woman president also. So this is like, खूपच नवल आणि खूप छान वाटतं हे सगळं ऐकून तुमच्याकडून. आणि तुमची म्हणजे ते धडाडीपणा पण की you want to be something. Basically that pushes you forward to do exemplary things. Nice. Thank you. How was it? Like how from Marathi Vishwa to BMM? The journey, म्हणजे is it 2 different worlds? का तुम्ही कसं? Yes, it is definitely. Even if both are cultural organizations of Marathi speaking people. एक लोकल आहे जर्सीचं स्टेट लेव्हलला, आणि एक आहे अम्ब्रेला ऑर्गनायझेशन, पण तरी कल्चरल ऑर्गनायझेशन, नॉट सोशल वर्क किंवा नॉट NGO. त्याच्यामुळे ऍक्टिव्हिटीज रिमेन द सेम, पण त्याचं स्ट्रक्चर बदलतं आणि त्याच्यामुळे त्याचं काम करायची पद्धत बदलते. त्याच्यामुळे माझ्या कमिटीवर सगळे, म्हणजे कोण शिकागोचा, माझा सेक्रेटरीच होता तो कॅलिफोर्नियाचा होता, आणि आम्ही जेव्हा कन्व्हेन्शन केलं तर कन्व्हेन्शनचे कोऑर्डिनेट म्हणजे कन्व्हिनर होते Dr. Vani. Of course, he is also very established personality in that area. He is no more, but very well organized, very well recognized असे ते होते. तर ते कन्व्हिनर होते आणि मी प्रेसिडेंट होते. पण BMMच्या कमिटीमध्ये काम करायचं म्हणजे सगळे वेगळे वेगळे विखरलेले लोक असतात, त्यांच्या ऍक्टिव्हिटीज म्हणजे सुद्धा. मी जेव्हा BMM प्रेसिडेंट होते तेव्हा आम्ही बाबासाहेब पुरंदर यांना बोलवलं होतं सगळीकडे भाषण हे करण्यासाठी, त्यांची अरेंज करण्यासाठी. तेव्हा 17 छोट्या मोठ्या गावांमधून त्यांचे लेक्चर्स अरेंज करता आली. आणि अशी परिस्थिती होती की काही मंडळांनी, माझ्या प्रेसिडेंटनी मला फोन केले की आमच्याकडे खूप लोक नाही आहेत, 50च लोक येतील, मग आम्ही पुष्कळ तिकीट लावू शकत नाही, मग पैसे नाहीत आमच्याकडे. तर BMMच्या खर्चाने आम्ही बाबासाहेबांना सगळीकडे पाठवलं, बिकॉज पीपल शुड गेट द बेनिफिट व्हेन इट्स सच अ बिग पर्सनॅलिटी इज व्हिजिटिंग हिअर. त्यामुळे बाबासाहेबांना ऐकायची संधी कोणाला किती वेळा मिळणार छोट्या मोठ्या गावांमधनं. तर तशी त्यांचं अरेंज भाषण केल्याचं खूप मोठं समाधान होतं. आणि तेव्हा दहीचणकर, धनंजय आणि स्वाती इज अ डान्सर, स्वाती दहीचणकर, त्यांचे प्रोग्राम केले होते. आणि बाकी म्हणजे बाकीचं काम कसं असतं की वेगळ्या वेगळ्या ठिकाणी, कोणी सेक्रेटरी, माझा ट्रेझरर होता ते बॉस्टनला, पाटील होते, सेक्रेटरी होता तो कॅलिफोर्नियाला होता. पण ही सगळी बाकीची कामं म्हणजे अशीच इंटरनेटवर आणि अशीच होत होती, पर्सनल मीटिंग वगैरे तर कधीच नसायच्या. त्याच्यामुळे No, but it makes it harder also, right? की तुम्हाला डेफिनेटली डोंट, म्हणजे आता कसं तुम्ही म्हणाला की मीना देवधर वॉज युअर बालमंत्री होती, सो यू नो हर,
आता इकडची लोक सगळी कोणीच नाही, कोणी माहिती नाही, कोणीच माहित नाही स्वभाव काय जमेल नाही जमणार, वेगळं असतं ते काम, वेगळंच असतं. पण दॅट इज अ डिफरंट काइंड ऑफ हे ऑर्गनायझेशन आणि लिटल डिफरंट स्टाईल ऑफ वर्किंग ऑल्सो. आणि कन्व्हेन्शन त्या वर्षी तुम्ही कुठे केलं होतं मग तुमच्या? आम्ही ते कन्व्हेन्शन केलं कॅल्गरी कॅनडाला. आणि ते कॅल्गरी कॅनडाला, आणि ते सुद्धा खूप माझं धडाडीचं डिसिजन होतं, कारण की न्यूयॉर्कच्या लोकांना पण करायचं होतं. आणि तेव्हा त्यांची पण रिक्वेस्ट आली होती. पण आमच्या कमिटीतल्या लोकांनी, एक तर आमच्या कमिटीत मुळगुंद होते आणि मुळगुंद कॅनडाचे हे आहेत, म्हणजे वन ऑफ द पिलर्स ऑफ दॅट मंडळ. तर आम्ही सगळ्यांनी असा विचार केला की छोट्या मंडळांना बीएमएमचं कन्व्हेन्शन करायची कधी संधी मिळणार, तिथे लोक येत नाहीत वगैरे, म्हणून छोटं झालं तरी चालेल पण आपण करूया तिथे, असं करून आम्ही ते. आणि इट वॉज अ रिअली व्हेरी रिस्की डिसिजन, आणि त्याप्रमाणे इट अफेक्टेड अवर बॉटम लाईन ऑल्सो, कारण की अशी 2000 लोक येतील वगैरे अशी कल्पना होती. काही 5000 लोक तर नव्हतीच तेव्हा येत, पण तरी सुद्धा तेवढी नाही आली, 1300 लोक आली. आणि त्याचं थोडंसं कारण असं झालं की आमच्या कन्व्हेन्शनला आम्ही चीफ गेस्टना बोलवलं तर, म्हणजे कीनोट स्पीकर होते डॉक्टर अभय बंग, आणि चीफ गेस्ट होते विजय भटकर, म्हणजे सीडॅक, म्हणजे त्या ह्याचे कम्प्युटरचे, परम कम्प्युटरचे जनक. तर लोकांना अशी अफवा उठवली की अरे हे तर सोशल वर्कर्सचं कन्व्हेन्शन आहे, तिथे मजा नाही येणार जायला, अभय बंगांचं भाषण ऐकायला कोण येणार. तेव्हा कोणी सिनेमा सृष्टीतली कोणी फिल्म स्टार नव्हती बोलवली आम्ही, म्हणून 1300 लोक आली आणि आम्ही जेमतेम ब्रेक इव्हन केलं ते कन्व्हेन्शन. दॅट्स फाईन. ते पण एक वेगळंच, लाईक यू सेड, ते डिफरंट वर्ल्ड, डिफरंट. इट वॉज अ चॅलेंज, इट वॉज अ बिग चॅलेंज. आणि म्हणजे कसं बेस्ट सिनेरिओला किती लोक येतील, अगदी पेसिमिस्टिक सिनेरिओ घेतला तर किती लोक येतील, आणि रिअलिस्टिक किंवा नॉर्मल ह्याच्यामध्ये किती, असे आम्हाला 3 बजेट वेगळी वेगळी करून प्रत्येक वेळेला सगळ्या कमिटीज, म्हणजे एंटरटेनमेंट कमिटीचं बजेट कमी करा, मग फोटोग्राफर नको, मग 2-3 कॅमेरे विकत घेतले आणि तिकडच्या लोकल लोकांना सांगितलं की तुम्ही फोटोग्राफर म्हणून काम करा. असे बजेट कमी करत करत आम्ही ते कन्व्हेन्शन केलं शेवटी. बीएमएम मध्ये तुम्ही किती वर्ष होता? म्हणजे 2 वर्ष. बीएमएम चे एकच टर्म, 2 वर्षाची, 99 to 2001. Okay. I never attended that convention, Calgary. Long time back. But it's a beautiful country. I mean, Calgary is beautiful. So beautiful. आणि तुम्ही जर कोणी भेटलं कॅल्गरीचं कन्व्हेन्शन अटेंड केलेलं कोणी तुम्हाला भेटले मित्रमैत्रिणींपैकी, विचारा, दे विल से दॅट वॉज द बेस्ट कन्व्हेन्शन. मी नाही म्हणत, ती लोक म्हणतात असं. मी I'm pretty sure. नाही, बट खूपच धाडसी काम आहे म्हणजे हे असं. इट वॉज डिफरंट, पण इट वॉज चॅलेंजिंग, पण मजा आली. कुडोज टू यू. नाही, तुम्ही तेवढं केलं. So मराठी विश्व, you were in मराठी विश्व, you were मराठी विश्व president, you went on to BMM president झाला, कन्व्हेन्शन झालं, पुढे काय? बीएमएमचं कन्व्हेन्शन झाल्यानंतर मला असं रिकाम पण जाणवलं. इव्हन मराठी विश्वाचे जेव्हा टर्म संपली ना, तेव्हा अरे काही फोन येत नाहीत कोणाचे, काही काम नाही असं वाटायला लागलं. त्याच्यामुळे मग बीएमएमचं काम संपल्यानंतर सुनीता धुमाळे एकदा केव्हा तरी भेटली. त्याच्यामुळे मी सुनीताशी बोलत होते की कसं चाललंय काम, काय चाललंय. आणि सुनील देशमुख बीएमएमचे, आपलं महाराष्ट्र फाउंडेशनचे खूप मोठे म्हणजे पायोनियर म्हणता येईल असे, तर ते आणि सुनीताने बरोबर काम केलं. तर ते सुनीता त्या वर्षी प्रेसिडेंट झाली होती. तर सुनीताला म्हटलं कसं काम चाललंय, तर म्हणे तू ये ना कमिटीवर. तर म्हटलं ठीक आहे, म्हणून मी त्या कमिटीवर गेले. फाउंडेशन आणि फाउंडेशनचं काम करताना जुन्या काही लोकांना च्या बरोबर जसं काम केलं तसं म्हटलं ते सुनील देशमुख आणि दुसरे अनिल देशपांडे. आणि अनिल देशपांडे पण फ्लॉरिडाचेच आहेत, आणि आता आमचे कॉलेजचे मित्र, माझ्या बहिणी नवरा, बहीण वगैरे सगळे मित्र होते. तर पण अनिल देशपांडेंनी मला बीएमएमच्या कन्व्हेन्शनला एक फोन केला आणि डोनेशनची मदत केली. त्यामुळे इतके सज्जन आहेत ते, आणि दरवर्षी करतात, अजून सुद्धा करतात. पण माझ्यासाठी ते खूप हे होतं, कौतुक होतं त्यांचं, कारण काय की पैसे कुठून आणायचे. बरोबर. नंतर ही वॉज वन ऑफ द फर्स्ट वन्स, शैला कर तू, आपले होऊन जाईल. म्हटलं बरं. तर फाउंडेशन मध्ये आले ना, तर फाउंडेशन मध्ये आल्यानंतर सुद्धा असं झालं की पहिल्यांदा फाउंडेशनचं काम अकाउंटंट होते न्यूयॉर्कला, आणि त्यांच्या ऑफिसमध्येच एक सेक्रेटरी थोडंसं पार्ट टाइम आपलं काम करायची फाउंडेशनचं.
ओके. आणि मग असं वाटलं की ते रेग्युलराईज व्हायला पाहिजे, ते सिस्टमॅटिक व्हायला पाहिजे, वेळच्या वेळ व्हायला पाहिजे. कारण की महाराष्ट्र फाउंडेशनचं काम हातात घेतलं ना तर ते नेचर बदललं. कारण इट इज एनजीओ आणि चॅरिटेबल ऑर्गनायझेशन, आणि मुख्य म्हणजे एनजीओ म्हणजे मी म्हणते पण 501c3 असतं, पण मुख्य म्हणजे ते सगळं डोनेशनचं काम होतं. डोनेशन्स आपली लोक इथे मदत करतात की भारतात शाळेला द्यायचे, काम करायचं, ह्या सायन्स इन्स्टिट्यूटला द्यायचे वगैरे, पण ते पैसे बरोबर तिथे जातात की नाही, ते किती कमीत कमी म्हणजे लेस दॅन 5%, 2-3-4% आपली ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्ट होती, प्रोसेसिंग कॉस्ट असते अजून सुद्धा. तर ते डिस्बर्समेंट सगळे स्ट्रीमलाईन करायचे वगैरे म्हणून त्या अकाउंटंटच्या ऑफिसमध्ये जाऊन संध्याकाळी ऑफिस सुटल्यानंतर रात्रीपर्यंत 12 वाजता मी घरी आलेली आहे, 1 वाजता घरी आलेली आहे. हळूहळू ते काम सगळं त्यांच्याकडनं काढून आपल्या जर्सीमध्ये आणलं अकाउंटंट साठी हे करायला. अजून सुद्धा आपला पोस्ट ऑफिस बॉक्स फाउंडेशनचा न्यूयॉर्कचाच आहे, पण मग ती मेल आता ऑटोमॅटिकली कोणाच्या तरी घरी फॉरवर्ड होते आणि असं, पण तेव्हा आम्ही ते नव्हतं करत. त्यामुळे मी दर वीकला तिथे जाऊन मेल पिकअप करायचे, चेक पिकअप करायचे, बँकेची कामं करायची, स्प्रेडशीट्स मेंटेन करायची, अकाउंटंट बरोबर काम करायचं, सगळं पैशांचं काम. आणि तेव्हा फक्त फाउंडेशनचा एक प्रोग्राम व्हायचा की फंड रेझिंग इव्हेंट करायचा अॅन्युअल, आणि इंडियामध्ये अवॉर्ड सेरेमनी किंवा काही प्रोजेक्टची कामं करायला जायचं. ओके. तर फाउंडेशनचं काम थोडं वेगळ्या प्रकारचं आहे, पण त्या फाउंडेशनचं काम करताना सुद्धा मजा आली. कारण काय की त्याच्यातनं वेगळ्या वेगळ्या संस्थांच्या लोकांबरोबर काम करायची संधी मिळाली, त्यांच्या कामाची माहिती कळली, किती खेडेगावांमध्ये ग्रासरूट लेव्हलवर किती आपली लोक काम करतायत ते सगळं कळलं. आणि तेव्हा फाउंडेशन मध्ये आल्यानंतर मी एक केलं शेअर अँड केअर फाउंडेशन बरोबर, त्यांच्या म्हणजे जॉईंट व्हेंचर झालं, युथ वेलनेस कॅम्प केला ज्ञानप्रबोधिनी हरळीच्या गावी, सोलापूर हरळीला. दरवर्षी आम्ही इकडच्या डॉक्टर्सना घेऊन 1 वीक साठी हरळीला जाऊन राहायचो. त्या शाळेतल्या सगळ्या मुलांची तपासणी, मेडिकल तपासणी, आणि युथ वेलनेस म्हणजे एवढ्यासाठी म्हटलं होतं की त्यांच्यासाठी सगळी बॉल्स आणि इक्विपमेंट आणि नेट आणि असं सगळं देऊन त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा. म्हणजे आमच्या बरोबर एक डेंटिस्ट असायची, त्यामुळे ती सगळ्या डेंटिस्ट आणि तिला असिस्ट करणारी सुनंदा ओकनी सुद्धा तिला असिस्ट केलेली त्या डेंटिस्टला. त्यामुळे त्यांची सर्वांगीण परीक्षा व्हायची, मेडिकल चेकअप व्हायचं, आणि कितीतरी म्हणजे कोणाला स्कॅबी असायचे, कोणाला डोक्यामध्ये लाईस, आणि अशक्त म्हणजे हिमोग्लोबिन कमी, हे तर आयर्न डेफिशियन्सी तर अगदीच. सो अशा सगळ्या मुलांना त्याच्यामुळे प्रिस्क्राईब करून लोकल डॉक्टरांकडनं पण औषधं द्यायचो आणि आम्ही पण इकडनं मागवायचो. आणि त्यांना तो वेलनेस कॅम्प खूप एक महत्वाचा प्रोजेक्ट झाला मी फाउंडेशन मध्ये असताना. आणि मग बाकीच्या प्रोजेक्टच्या व्हिजिट्स वगैरे, तेव्हा आम्ही गडचिरोलीला अभंगांचे काम पाहायला गेलो होतो, हेमल कसाला गेलो होतो, प्रकाशचं काम पाहायला, आमट्यांची कामं पाहिली. त्यामुळे ते काम करून वेगळा दृष्टिकोन लाईफ मधला आला. तोपर्यंत म्हणजे मी जेव्हा लहान होते तेव्हा माझे मामा तर लायन्स क्लबचे मेंबर होते आणि आमच्याकडे लहानपणापासून गाडी आणि असं, पण सोशल वर्क की खादी घातलेलं कोणी मी कधी पाहिलंच नव्हतं तेव्हा. आणि आता हे पाहिलं तर ही सगळी मंडळी किती कामं करतात. म्हणजे महाराष्ट्र फाउंडेशनच्या कामामुळे मला किती पर्सनल पण फायदा कसा झालाय, तर नरेंद्र दाभोळकर आणि विद्याताई बाळ आणि स्त्रीमुक्ती संघटनाच्या काम करणाऱ्या ज्योतिताई, ही सगळी मंडळी आमच्याकडे राहून गेली आहेत. अरे वा, नाईस. इतका पर्सनल गेम तेव्हा मिळणार ना. बरोबर बरोबर. व्हेरी व्हेरी गुड एक्सपिरियन्स विथ महाराष्ट्र फाउंडेशन वर्क. व्हेरी नाईस. आणि तुम्हाला ती सवयच आहे शैलाताई की काम असं छोटं मोठं नाही घ्यायचं, त्याचा वाटा घ्यायचा आणि तो करायचा. ते आहे, ते माझ्या स्वभावात आहे की एक तर ऑप्टिमिस्टिक माझी दृष्टी नेहमी असते की पुढे काय मला वाईट दिसतच नाही, सगळं धडाडीने करायचं, पुढे पाऊल टाकायचं, आणि मोठं काम अंगावर घेतल्याशिवाय आपल्यात किती शक्ती आहे कसं करणार आपल्याला. करणार तुम्हाला नाही. अत्यंत बरोबर बरोबर. म्हणजे न बट तो पण एक गुण आहे खरं. म्हणजे आपण जेव्हा आता कुठेही कामं असतात, आपण बघतो अरे सोपं काम कुठलं आहे का काय, तुमचं ऐकून असं नाही वाटत की तुम्ही सोपं काम शोधून काढता. सगळ्यात डिफिकल्ट जॉब काय आहे ते बघता आणि ते करता. म्हणजे पण त्याच्यामध्ये एक आहे की सगळ्या कलिग्सचं पण हे असतं ना, मदत असते, कोऑपरेशन असतं, आणि एकाचं काम सगळ्यांनी मिळून केलेली काम असतात, पण मजा येते. पण ते स्वतःहून व्हॉलंटियर करायचं, दॅट इज ऑल्सो अ बिग थिंग की व्हॉलंटियर करा की मी घेते हे. आणि द अदर थिंग इज लाईक यू सेड, वन्स यू टेक समथिंग बिग एव्हरीथिंग फॉल्स इन प्लेस. पीपल टू हेल्प यू, देयर टू सपोर्ट यू.
तुम्ही एकटे कधीच नसता म्हणजे. राईट राईट. आणि अजून पुढे महाराष्ट्र फाउंडेशन नंतरही तुम्ही खूप काय काय आणि अजूनही करताय मला माहिती आहे. आता महाराष्ट्र फाउंडेशनचं सगळं पॅसिव्ह आहे, म्हणजे बॅकग्राऊंड मध्ये कधीतरी काहीतरी, बाकी असं ऍक्टिव्हली काही जे म्हणजे कॉन्क्रीट काम करायला लागतं तसं काही आता फाउंडेशनचं राहिलं नाही. पण मग महाराष्ट्र फाउंडेशनचं काम संपलं ना तेव्हा दुसरं, आणि तेव्हा मी 2013 साली मला वाटतं मी काम करायचं थांबवलं. माझा तेव्हा मला नातू झाला आता लहान, तो आता 9 वर्षाचा आहे बरोबर. तर ते मी जेव्हा नातू झाला आणि काम करायचं थांबवलं तेव्हा ऍक्च्युली माझं प्रोजेक्ट संपलं होतं आणि दुसरं घ्यायचं चालू होतं. मग म्हटलं जाऊन ते थोडे दिवस ब्रेक घेऊया. मग 1 वर्ष गेलं, मग 1.5 वर्ष. तुला सांगते अनघा, सुरुवातीला मी जेव्हा म्हणजे नातू मग हळूहळू मोठा व्हायला लागला, मग माझ्या मदतीची जरूर कमी होती, तिची माझ्या सुनेची आई पण असायची मदतीला. पण मग मला वाटलं की नाही काम तर ब्रेन इज टेरिबल थिंग टू वेस्ट, एव्हरीबडी नोज दॅट. आणि पहिले कॉन्क्रीट ऍट द एंड ऑफ द डे काय केलं तर अगदी त्रास व्हायचा की काही आपल्या हातनं होत नाहीये. म्हणून मी सुरुवातीला तर लायब्ररीत जाऊन बसायची तयार होऊन, जसं की आपण ऑफिसमध्येच गेलोय तिथे जाऊन 2 तास वाचायचं काहीतरी आणि परत घरी यायचं, असं केलं. पण तेव्हा मग माझ्या लक्षात आलं की आपण लोकल ऍक्टिव्हिटीमध्ये व्हायला पाहिजे, आणि मग मी वुमन स्पेस या संस्थेच्या कामात इन्व्हॉल्व्ह झाले. तर वुमन स्पेस जी संस्था आहे ना त्याच्यासाठी म्हणजे DVVRT म्हणजे डोमेस्टिक व्हायलन्स व्हिक्टीम रिस्पॉन्स टीम, DVVRT, आणि SART म्हणजे सेक्शुअल असॉल्ट रिस्पॉन्स टीम. तर ते जर काम करायचं होतं लोकल म्हणजे लोकल कम्युनिटीमध्ये, आपण मराठी मंडळात करतो किंवा गुजराती मंडळात करतो ते बरोबर आहे, पण लोकल कम्युनिटीचं काय आपण काम करू शकू, म्हणून मी वुमन स्पेसच्या कामाला व्हॉलेंटिअर म्हणून काम. तर त्यांचं ट्रेनिंग घ्यायला लागतं. 80 तासांचं त्यांचं ट्रेनिंग होतं, म्हणजे जवळ 15-16 वीक, एव्हरी वीक वेनसडे आणि सॅटर्डेला क्लास असायचा. आणि असं ते अख्खा फॉल तो ट्रेनिंग क्लास झाला 80 तासांचा. आणि मग देन यू कुड टेक कॉल्स. तर ते काम कसं की देर इज अ व्हिक्टीम, डोमेस्टिक व्हायलन्स झालं आणि कोणीतरी पोलीस स्टेशनमध्ये गेली ती बाई, मग आपल्याला फोन येतो आपण कॉलवर असेल तर, मग देन यू हॅव टू गो टू द पोलीस स्टेशन आणि बी विथ द लेडी आणि असिस्ट द कॉप टू गेट मोर इन्फॉर्मेशन, सपोर्ट हर. मुख्य म्हणजे तिला कंपॅशनेट लिस्नर आणि सपोर्ट पर्सन टू बी विथ हर हे असायचं. कारण बाकीचं कॉस्ट त्यांचं काम करणार, मग जजला बोलणार, TRO म्हणजे टेम्पररी रिस्ट्रेनिंग ऑर्डर हवाय, अमकं तमकं ते सगळे कामं ते करतात, पण त्यांच्याबरोबर अटेंड करायला आपण तिथे जायचं. तर असे कॉल्स मी घ्यायची. तर सुरुवातीला वाटायचं की दिवसा आपलं कुठेतरी काहीतरी असतं, भानगडीत जायचे हे ते. संध्याकाळचे कॉल म्हणजे 2 शिफ्ट असणार, सकाळी 7 ते संध्याकाळी 7 किंवा संध्याकाळी 7 ते सकाळी. तर मी संध्याकाळची शिफ्ट घ्यायची. आणि रात्री बेरात्री फोन आले ना तर, आणि सेक्शुअल असॉल्टची केस असली तर इमर्जन्सी रूम मध्ये ती बाई असते, मग तिला आपण इमर्जन्सी रूम मध्ये बाहेर पार्किंग करून आतमध्ये जायचं आणि तिच्या जवळ मग ती सेन नर्स म्हणतात, ती सगळं फॉरेन्सिक रिपोर्ट वगैरे ती करते, ते मेडिकल एक्झाम, फोटो हे ते. पण आपण तिथे हजर असायला पाहिजे व्हॉलंटिअर म्हणून. तर असे कॉल आले रात्री सगळे. मी रात्री अशोकला न उठवता निघून गेले 2 वाजता. आणि मला 2-3 तास लागतात असं हे. आणि घरी आले, सकाळी त्याला सांगितलं तर तो भयंकर माझ्यावर वैतागला. शैला हे असं रात्री वेळात जाऊ नको, जायचं असेल तर मला उठव, मी येईन तुझ्यावर. म्हटलं अरे तुला न्यायचं असेल तर मी कशाला व्हॉलंटिअर काम करू. पण मग मी ते बदलून घेतलं, पण दिवसाचे मी व्हॉलंटिअर म्हणजे. आणि पोलीस स्टेशन मध्ये जायला लागलं ना तर लोकल पोलीस स्टेशन, म्हणजे आता आम्ही ईस्ट विन्सर मध्ये राहत होतो तर हाईट्स, ईस्ट विन्सर, वेस्ट विन्सर, प्रिन्स्टन अशा पोलीस स्टेशन मध्ये, रॉबिन्सविल अशा ठिकाणी जायला लागायचं. यू वोंट बिलीव्ह, पण आय हॅव इव्हन सीन, म्हणजे आपण म्हणतो बायकांना अब्युज वगैरे होतात, पण मी 3 तर नक्कीच मला आठवत आहेत, मी 3 वेळेला गेले होते ऑन कॉल, तर पुरुष होते अब्युज. राईट. I get that. It can happen to anybody, right? Yes, it can happen to anybody. Can happen to anybody. तर ते म्हणून ते वुमन स्पेसचं काम असं करायला सुरुवात केली. आणि मग वुमन स्पेस बरोबर मानवी, पण मानवीचं तर कसं आहे, मानवी फॉर साऊथ एशियन वुमेन. Yes. पण हे जे वुमन स्पेसचं काम असतं ना तर ते टीनेजर मुली आणि असे सगळ्या केसेस पाहिलेल्या, आणि कोणाची अख्खी बोटं कापलेली, बाईची अख्खी बोटं कापलेली, आणि अशी मुलगी आलेली होती तिथे ती बाई. पण एनिवे, पण हे काम खूप वेगळ्या प्रकारचं, आणि हे सगळ्यांना जमेलच असं नाहीये, पण मला ते करायचं होतं कारण मला लोकल कम्युनिटीचं काहीतरी काम करायचं होतं. आणि मग नुसतं लायब्ररीमध्ये व्हॉलंटिअर करा वगैरे असं नव्हतं करायचं, की कुठे आपण कोणाच्या तरी लाईफमध्ये आपण हे होऊ शकतोय का, मदतरूप होऊ शकतोय का, तर ही संधी होती. व्हेरी नाईस. आणि
आय मीन व्हेरी डिफिकल्ट जॉब टू डू, आणि तुम्ही जे सगळं करत आला एक खूपच वेगळं होतं हे, राईट? वेगळं होतं आणि कमी लोक ह्या भानगडीत पडतील असं मला वाटतं. राईट. नो, इवन आय एम लेफ्ट अ लिटल स्टन. आय नो आम्ही 1 का 2 वर्षापूर्वी मानवीलाही आम्ही मराठी विश्व आउटडोअर्सचे जे पैसे आलेले होते रजिस्ट्रेशन पाठवले होते, पण तरी पैसेही देताना असं खूप वाटत होतं की हे काहीच नाहीये, म्हणजे दिस इज लाईक अ ड्रॉप इन द ओशन बेसिकली. पण हे जेव्हा ट्रेनिंग येतं ना अनघा, तेव्हाची गंमत म्हणजे सगळ्यात पहिलं ते आपल्याला शिकवतात की कॉन्फिडेन्शियलिटी. ऑफकोर्स की कोणाबरोबर आपण काम करत असेल तर पहिलं वाक्य सांगायचं की व्हॉट एव्हर वी टॉक इन दिस रूम विल रिमेन इन दिस रूम विथ मी. वी विल टेल द पोलीस or the officer only if there is a harm to you or me, or a child involved, if a child is involved. त्याच्यामुळे कॉन्फिडेन्शियलिटी इज वन थिंग. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नॉन जजमेंटल. यू हॅव टू बी नॉन जजमेंटल. यू हॅव टू बिलीव्ह इन द पर्सन यू आर डिलिंग विथ और यू आर सपोर्टिंग. कारण काय की ती मुलगी रात्री 11 वाजता कशाला गेली चालायला हे विचारणारी मी कोण? ती गेली आणि जे झालंय ते होऊन गेले ना, मग आता आपण तिला कशी मदत करू? त्याच्यासाठी बिलीव्ह इन हर इज द मंत्र दॅट दे टेल अस इन द बिगिनिंग वेन वी स्टार्ट वर्किंग. आणि मग ट्रेनिंग तर वेगळ्या वेगळ्या प्रकारचं असतं, म्हणजे इन्क्लुडिंग फेथ बेस्ड. म्हणजे तिथे हे येतात, चर्चमधली लोक येतात सांगायला, म्हणजे वेगळ्या धर्मांची लोक, तुम्ही तुमच्या ज्याच्यामध्ये मानत असाल त्याच्यामध्ये, पण तुम्हाला जर त्याच्यामध्ये श्रद्धा असेल तर त्याच्यातनं तुम्हाला कशी शांती मिळू शकेल, ह्या सिच्युएशन मधनं तुम्हाला कशी मदत मिळू शकेल, कशा तुम्ही बाहेर येऊ शकाल वगैरे वगैरे. पण आणि वातावरण अब्युज पण किती प्रकारचे, म्हणजे इमोशनल अब्युज, म्हणजे नुसतं स्टॉकिंग इज ट्रीटेड ॲज अ डोमेस्टिक व्हायलन्स. आणि फायनान्शियल अब्युज, फिजिकल अब्युज, इमोशनल अब्युज. म्हणजे काही लोकांना तर बायकांना पैशाला ऍक्सेसच नाही, नो कार्ड, नो कॅश, नथिंग. ओके, सो यू कॅन डू एनी. अशा केसेस मधनं बायका जातात, अशा परिस्थितीतनं बायका जातात आणि अशा केसेस आपल्याला त्यांना मदत करायला लागते. अरे बापरे, तुम्ही आज खूप सांगितलं. मला थोडं माहित होतं हे सगळं, एवढं माहित नव्हतं जितकं तुम्ही सांगताय. आणि इफ समबडी वॉन्ट्स टू जॉईन दिस वुमेन स्पेस, ते लोकल चॅप्टर्स आहेत का त्यांचे का? नाही, वुमन स्पेस इज अ ट्रेंटन बेस, म्हणजे मर्सर काउंटीचं ऑर्गनायझेशन आहे. त्याच्यामुळे मी आता इथे मिडलसेक्स मध्ये आले ना, त्यामुळे माझं ते काम संपलं. म्हणजे बिकॉज आय एम नॉट अ रेसिडेंट ऑफ मर्सर काउंटी, आय कॅनॉट वर्क विथ देम नाव. त्यामुळे मग आता इकडचं काहीतरी दुसरं काम करा. पण प्रत्येक काउंटी, सॉमरसेट काउंटीचे, आणि हे सगळी कशी माहिती आहे ना, सेफ हाऊस आणि शेल्टर्स किंवा काउन्सिलिंग साठी म्हणजे सपोर्ट ग्रुप्स असतात, सेंटर्स असतात. कुठेही काम करायचं असेल तर प्रत्येक काउंटीचे असे हे आहेत. राईट. मलाही आठवतं की आय थिंक आय हॅड when I had just joined, Lata had called, not somebody had called. मला एका पोरीचा फोन आला की माझ्या बहिणीबरोबर काहीतरी असं चालू आहे. मी लता पटकेला कॉल केला. आय थिंक लता कॉल्ड यू. मग तुम्ही त्या लॉयरचं नाव दिलं. सो आय टोल्ड दिस लेडी की दिस इज द लॉयर, यू शुड गेट इन टच विथ. आणि तिने लगेच त्यांनी त्या दिवशी कॉप्स वेंट द व्हेरी सेम डे. जज साइन द TRO द व्हेरी सेम डे, आणि could stay in her own house with her kids. So that was an eye opener actually. कोणाला काय कॉल करू, काय करू, because if you're in this kind of a position, म्हणजे तुम्हाला माहितीये लोक कुठलेही तुम्हाला प्रश्न येतात, राईट? यु नो, आम्हाला रूम पाहिजे, आमचा कोणतरी तरी येतो, तो कॉलेज वरून येतोय, somebody to pick him up from the airport. काही लोक कुठलेही तुम्हाला प्रश्न विचारत असतात. But this one was, म्हणजे the whole day at work I could not work because I'm thinking पुढे काय होतंय. ते I think in the space of 2 to 3 hours it was done, taken care of. Right, good. Taken care of. आहे ना अशी, आणि म्हणजे नेशन वाईड बऱ्याच अशा, म्हणजे सख्या आणि सखी नाही पण सखी, आशा, आणि अशा वेगवेगळ्या स्टेट्समध्ये, वेगवेगळ्या गावांमध्ये बऱ्याच संस्था असं काम करणारे आहेत. आणि ह्या संस्थांची जरूर सुद्धा आहे. कारण काय की इतकी, म्हणजे मला एका मुलीचा फोन आला होता,
आणि म्हणाले की मला माहितीये माझी आई सफरिंग, माझे बाबा तिला हे करतायत, मारतायत, पण आई तयारच नाही तोंड उघडायला. आता कशी मदत करणार? अनलेस द वुमन स्पीक्स आउट वी कॅन नॉट. हे जे तुम्ही सगळं सांगितलं त्याच्यातलं तुम्ही छंदासाठी काय करता तर तेवढं सांगा. आय नो. ओके. पण तुमचा छंद, हाऊ डू यू लाईक टू, व्हॉट इज युअर हॉबी? आय शुड जस्ट से. हॉबी, ओके. माझी हॉबी म्हणजे मला निटिंग, क्रोशे वगैरे सगळं करायला आवडतं. पण सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे मी आय गो बॅक लिटिल बिट, व्हॉलेंटिअरिंग सुरू केलं. आणि व्हॉलेंटिअरिंग कसं झालं तर मी खूप वर्षांपूर्वी प्रिन्स्टन हॉस्पिटल जेव्हा डाऊनटाऊन प्रिन्स्टन मध्ये होतं तेव्हा इथे मी काम करायची. तेव्हा मी ऑफिसमध्ये काम करायची आणि म्हणजे अपॉइंटमेंटचे रिमाइंडर्स फोन करायचे किंवा त्यांच्या त्या लेबल्स आणि टॅग्स असतात त्या सगळ्या टाईप करून तयार करून ठेवायचे आणि असं काम केलं. तेव्हा मी पेशंट किंवा रेसिडेंट बरोबर कधी काम नाही केलं. त्याच्यानंतर मला वाटलं की नाही हे तर काय आपण ऑफिसमध्ये काम करतो तसं इथे ऑफिसमध्ये काम करतो, हे काही बरोबर नाही. मग मी इन्व्हॉल्व्ह झाले. मग मी मेडोलेक्स म्हणून हाईट्स टाउन मध्ये असिस्टेड लिव्हिंग, मेडोलेक्स आणि दुसरं म्हणजे मर्विक प्रिन्स्टन मध्ये आपल्या प्लेन्सबरो मधलं, त्या दोन ह्याच्यामध्ये रिहॅब सेंटरमध्ये मी काम केलं. आणि पेशंट बरोबर कशी काम करायची तर त्यांना जेवायची वेळ असली तर हात चालायचे, त्यांच्या तोंडात त्यांना भरवायचं, त्यांचं जेवण हे करायचं. किंवा मला आठवते एक यंग माणूस ऍक्सिडेंट मध्ये तो पॅरालाइज झाला होता आणि त्याला ही वॉन्टेड टू डू सम थिंग्स ऑन हिज ओन, पण ही वॉज नॉट. तर म्हणायचं त्याला जेवण हे करायला गेले, असिस्ट करायला गेले की बर्गर त्याच्या हातात द्यायचा. तो म्हणायचा की मी बघतो माझ्याच्याने किती जातोय हात. तर त्याचा हात असं जाऊन तोंडापर्यंत जायचा पण त्याला बाईट नव्हतं करता येत. मग म्हणायचं की नाव यू हेल्प, नाव आय कांट गो एनी फर्दर. अशा लोकांबरोबर काम केलं. तर ते व्हॉलेंटिअरिंग म्हणून ते सुरू झालं. पण त्याच्यानंतर आम्ही तेव्हा दुसरं पण काय केलं. अशोक इज ऍक्च्युली, आम्ही मराठी आहोत पण ही इज मोर गुजराती देन, कारण की तो स्टडीड इन गुजराती. आणि म्हणजे सासऱ्यांनी बडोद्याचे आहात म्हणजे? नाही, मी बडोद्याचे, त्याचा जन्म बडोद्याचा आहे पण सगळं बाळपण त्याचं भावनगर जवळ एक खेडेगावात गेलं. तिथे तो 1ली ते 11वी शिकला आणि मग कॉलेज करायला अहमदाबादला आला. पण गुजरातीवर खूप प्रभुत्व छान. आणि मराठीवर पण तसं म्हणजे तो म्हणतो लिहू नाही शकत पण वाचन खूप. आणि माझ्या सासऱ्यांनी वि. स. खांडेकरांची पुस्तकं 70-80 नॉव्हेल्स त्यांनी सगळ्या ट्रान्सलेट केल्या आहेत गुजरातीमध्ये. म्हणून मराठीतनं गुजरातीत वि. स. खांडेकरांचं सगळं साहित्य केलंय. त्यामुळे अशोकला ते खरं. म्हणून त्यांनी इथे वसंत कानेटकरांचं जावे प्रेमाच्या गावा किंवा आचार्य फुलंचं प्रेमा तुझं नाही तुझं आहे तुझं पाशी अशी, आणि शिव कुठे बोलायचं नाही वगैरे अशी त्यांनी नाटकं ट्रान्सलेट केली होती. आणि मग आम्ही गुजराती मित्रांच्या ग्रुपमध्ये सांगितलं चला आपण नाटक करूया. तेव्हा तर अशी इंडियातले कोणी येत पण नव्हती. त्याच्यामुळे इथे त्यांना गुजराती लोकांना नाटक बघायला मिळालं. त्याचं इतकं, आमचे पहिल्या नाटकाचे 7 शो झाले न्यूजर्सीमध्ये. नाही, आणि 2 बाहेर झाले, मला एक पिट्सबर्गला आणि कुठे. तर तेव्हा आम्ही अशी ती नाटकं वगैरे केली. त्यामुळे आमचं गुजराती फ्रेंड सर्कल आणि गुजराती समाजामध्ये पण आमचं पुष्कळ हे आहे. आम्ही दुसरं एक केलं म्हणजे अशोकचे वडील आणि काका यांच्या नावाने आम्ही एक लेक्चर सिरीज सुरू केली, ते आनंद भास्कर लेक्चर सिरीज. आणि दरवर्षी एकदा वर्षातनं कोणाला तरी सब्जेक्ट मॅटर स्पेशलिस्ट किंवा कोणी सोशल टॉक करणारा म्हणजे अशा वक्त्यांना बोलून आम्ही दरवर्षी एक भाषण करायचं. मागची 2-3 वर्ष हे सगळं बंद आहे पण आम्ही ते करायचं. म्हणजे तू म्हणाली ना हॉबीमध्ये काय, तर या अशा सगळ्या बाकीची लफडी अशी म्हणजे गोष्टी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झालं. म्हणजे मग वेळ पण आपला क्रिएटिव्ह आणि म्हणजे चांगल्याच रीतीने हे होतं, एंगेज राहतो आपण. तर ते आम्ही लेक्चर सिरीज केली. त्याच्यानंतर आम्ही IFMP म्हणून जो लोकल हे इंडियन ग्रुप, त्याच्यामध्ये आपल्या क्लब 55 सारखा गोल्डन ग्रुप चालू केला. आम्ही 5-6 वर्षच तो केला. हल्ली आता बंद आहे सगळं. तर अशीच वर्षातनं 2-3 काहीतरी ऍक्टिव्हिटीज करायच्या. आता गोल्डन ग्रुपसाठी म्हणून ते आम्ही गोल्डन ग्रुप IFMPचा आम्ही केला. आणि सगळ्यात हल्ली मोस्ट रिसेंट म्हणजे आम्ही रोड ट्रिप केली. आम्ही न्यूजर्सी, आम्ही ड्रो अक्रॉस द कंट्री. आम्ही न्यूजर्सीतनं निघालो, आम्ही दोघं आणि आमचा एक मित्र जिग्नेश पटेल आणि वर्षा पटेल. आणि आम्ही खूप प्लॅनिंग केलं. आम्ही 55 दिवस वी वर ऑन द रोड. 55 days वी वर ट्रॅव्हलिंग फ्रॉम हिअर टू कॅलिफोर्निया आणि बॅक. Oh my God. So you planned everything की कसं म्हणजे
प्लॅन एव्हरीथिंग म्हणजे आम्ही वाटून घेतलं होतं. त्यांनी अर्धे स्टेट्स मध्ये काय करायचं, काय बघायचं, कुठे राहायचं, हॉटेल सगळ्या हॉटेल्सची बुकिंग करून ठेवलेली होती डे 1 पासून शेवटच्या दिवसापर्यंत. आणि काय काय पाहायचं, कुठे गेलं की पाहायचं, कॅलिफोर्निया गेलं तिथे काय पाहायचं, ह्युस्टन म्हणजे टेक्सासमध्ये गेलो तिथे काय पाहायचं, सगळीकडे. आणि अनयुज्युअल काय काय वस्तू पाहायच्या, आणि नॅशनल पार्क्स वगैरे हे तर स्टँडर्ड बरोबर. सो असे आम्ही तेव्हा, आणि एवढी आता टेक्सासला आम्ही 6-7 दिवस राहिलो मला वाटतं. जॉर्जियामध्ये तसेच 3-4 दिवस राहिलो. कॅलिफोर्नियामध्ये 1 आठवडा होतो. पण बाकी सगळ्या ठिकाणी 1-1 दिवस राहून मग पुढे जायचं. त्यामुळे नवीन ठिकाणी प्रत्येक वेळेला नवीन हॉटेलमध्ये राहायचं. पण आम्हाला एवढ्या 4घांपैकी एकाही मला सर्दी खोकला कधी शिंक आली नाही का पोट बिघडलं नाही. रोज नवीन नवीन ठिकाणी जाऊन आज काय जेवूया आपण, आज आपण इटालियन, आज काय जेवूया, आज आपण मेक्सिकन, रोज नवीन शोधून काढायचं. एक वस्तू आम्ही कधी बरोबर कुक केलं नाही का घरची केलेली वस्तू खाली. 2-4 वेळा असं झालं की कोणी ओळखीचे मित्र वगैरे होते त्यांनी जेवायला बोलवलं किंवा असं. पण अदरवाईज सो त्या रोड ट्रिप वॉज अ फॅन्टास्टिक एक्सपिरियन्स. ऍक्च्युअली आम्ही अशोकने पण लिहिलं, मी पण लिहिले त्याच्यावर, आणि मागे हे पण आम्ही प्रेझेंटेशन केलं होतं सगळ्या मित्रांना त्याच्याबद्दल. सो रोड ट्रिप वॉज अनदर थिंग. नाटकं आम्ही केली, ती आमची एक वेगळी ऍक्टिव्हिटी. मग क्रोशे करा, निटिंग करा, आणि कुकिंग क्लब मध्ये काहीतरी हे करा वगैरे असं. I think you are just way too busy. I don't know what to say. मी पुढे विचारते, तुम्ही अजून मला सांगताय मी हे केलं. अरे बापरे, उत्साही पर्सनॅलिटी. आय एम व्हेरी इम्प्रेस्ड. थँक्यू. आणि ही तुम्ही कुठल्या वर्षी केली होती आता? 20 काय रोड ट्रिपला आम्हाला 4 वर्ष, आता 3 वर्ष होऊन गेली, 4 वर्ष समर मध्ये होती. नाईस. अजून आमच्या थोड्या स्टेट्स बाकी आहेत ऍक्च्युली. वी आर द सेकंड फेज आमची इन द प्लॅनिंग. ओके. यावर्षी जर हे कोविडचं थोडंसं लाईट झालं, वातावरण जरा हलकं झालं, तर आम्हाला ट्रॅव्हल करायचं आहे यावर्षी समर मध्ये. नो, बट व्हॉट अ ग्रेट आयडिया. यू आर रिटायर्ड अँड यू कॅन टेक ऑफ. बट प्लॅनिंग खूप लागतं. तुम्ही सुद्धा किती करता ना हायकिंग आणि ट्रेकिंग, आणि तुमचं चालूच असतं. हो, माझं चालू असतं. पण इट्स जस्ट टू गेट अवे फ्रॉम द वर्ल्ड, नथिंग एल्स. अशोक काका आहेत तर त्यांनाही सांगा यायला. तुम्ही सारखं बघताय अशोकला. डू यू वॉन्ट टू कॉल हिम ऑल्सो? हो, ही तो इथे आहे. अशोक आहेस? यायचंय? येस. नॉट रेडी. नाही, इंटरव्ह्यू माझा आहे, पण बिकॉज यू आर अशोकच्या सपोर्ट शिवाय हे काही होतच नाही ना कामं. तुम्ही म्हटलं तसं रात्री बेरात्री निघून जातात एक पावलं. नमस्कार. How are you? I'm good. Thank you. नाही, you are married to a very enthusiastic lady. Well, when I entered into it, I did not know what big challenge I am accepting. नाही, त्यांनी खूप केलेलं आहे. म्हणजे मी पण जेव्हा असा विचार करते गोइंग, आणि इफ यू लिसन टू हर नाव ऑल्सो, लाईक ऑल द टाइम आय एम लिसनिंग टू हर ड्युरिंग दिस इंटरव्ह्यू. इट्स इनक्रेडिबल. शी जस्ट डझंट स्टॉप. इट्स लाईक एनर्जायझर बनी. म्हणजे एक गोष्ट संपली की दुसऱ्या स्वतःला गुरफटून काढून मोकळं व्हायचं. म्हणजे व्हेरी गुड. आता कदाचित घरापासून दूर राहायची वृत्ती असेल. असं काही नाही. सम पीपल आर लाईक टू बी ऍक्टिव्ह, आणि सम पीपल वॉन्ट टू बी इन द बॅकग्राऊंड अँड कीप रीडिंग अँड कीप स्लो लाईफ. सो दोघंही तुम्ही एकत्रच करत असता. म्हणजे मोस्ट ऑफ द टाइम आय सी बोथ ऑफ यू टुगेदर. सो कुठलीही ऍक्टिव्हिटीज असले तुम्ही दोघं एकत्रच असतात. म्हणजे सो व्हेरी नाईस. आणि व्हॉट हॅव, तुम्हाला मी विचारते, व्हॉट हॅव यू लर्न फ्रॉम हर अशोक? एक तर आता ती जरी बोलत होते तरी मी एवढ्यातच होतो, त्यामुळे एक तिचं मी ऐकलं, 2 शब्द तिचे मी नीट ऐकले. एक म्हणजे धडाडीचा स्वभाव, आणि दुसरं म्हणजे सदैव पॉझिटिव्ह थिंकिंग. राईट. ओके. म्हणजे आता उद्या ती भारतात चालली तर त्याबद्दल सुद्धा PCR टेस्ट करावी लागते. त्याचा रिझल्ट नक्की येणार, म्हणजे नेगेटिव्हच येईल असंच. व्हेरी गुड. नो, यू आर रिअली व्हेरी लकी. त्या खूपच, म्हणजे मी बघितलंय, incredibly passionate about everything she does, puts her heart and soul into everything, and you are there to support her. So Shaila, again, who else is your support system? Like, I know Ashok is there.
अशोक तर आहेच अर्थात. मी म्हटलं ना तसं की रात्री बेरात्री कुठे जाऊन काम करायचं तर त्याचा सपोर्ट नसेल तर मी करूच नसते शकले. पण अदर दॅन दॅट मला म्हणजे मी म्हटलं तसं माझी आई आणि मामींनी जे शिकवलं त्याच्यामुळे मी असे इथपर्यंत आले. पण सपोर्ट मध्ये सगळे फ्रेंड सर्कल आणि यु नो व्हॉट सगळ्या मित्रांमध्ये वेगळं काही. अनघा मी आता दूर झालो तर चालेल तिचा? चालेल. म्हणजे काही मला कुठे दुसरीकडे जायचं नाहीये पण हा तिथला इंटरव्ह्यू आहे त्यामुळे मी बसून राहणं उचित नाही. ओके, थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. सपोर्ट मध्ये अगं मित्रमैत्रिणींचा सपोर्ट तेवढाच असतो. आपल्या ऑफिसमध्ये आपण कलिग्स बरोबर काम करतो, आपण कोणतेही प्रोजेक्ट पुरं केलं तर काही एकटीच होत नाही ना, ते सगळ्यांचं मिळून असतं. तसं सपोर्ट इकडे आणि एस्पेशली आम्हाला तर डबल फायदा म्हणजे आमचे गुजराती मित्र आहेत. गुजराती मित्र म्हणजे लग्नाच्या आधीपासूनच आमचे गुजराती मित्र इथे जवळपास आहेत. अरे वा. आणि तसेच मराठी ह्या सगळ्या मैत्रिणी आहेत त्याच्यामुळे तो सपोर्ट इज अ बिग सपोर्ट. फॅमिली आमची छोटी आहे कारण माझा एक दीर आहे ते आता फ्लोरिडाला असतात आणि आम्हाला एकच मुलगा असून आहे त्याच्यामुळे आमची फॅमिली छोटी पण हीच आमची फॅमिली आहे. मित्रमंडळीच आमची फॅमिली झाली. दॅट्स फाईन. मग आता जाता जाता तुम्ही बायकांना आता यू हॅव लेड अ व्हेरी फुल लाईफ ऍक्च्युली. इफ यू लुक बॅक अचीव्ड अ लॉट आणि achieved a lot and gave a lot back to the community also. What would you advise women or anybody, not only forget women, what would you advise anybody today? Like if I had to say ki Shaila, this is a new group of recruits in front of you, to त्यांना काय सल्ला देशील? सल्ला म्हणण्यापेक्षा मी त्यांना एवढं मात्र एनकरेज नक्की करीन की सगळ्यांच्यात पोटेन्शियल असतं पण आपण ते फुल्ली एक्सप्लोअर करत नाही किंवा आपण ते बाहेर नाही काढू शकत. त्याच्यामुळे पोटेन्शियल डेव्हलप करण्यासाठी अनलेस यू टेक ऍक्शन आणि यू टेक बोल्ड ऍक्शन, व्हॉट एव्हर इज हिडन इन यू डोंट नो. त्याच्यामुळे नक्की आपली पॉझिटिव्ह ऍटिट्यूड पाहिजे आणि धडाडीने कोणतेही काम करायची तयारी दाखवली तर तुम्ही खूप जास्ती चांगलं काम करू शकाल. असतं दिसतं त्याच्यापेक्षा पुष्कळ जास्ती तुमच्यात कपॅसिटी असते पण ती सगळी हिडन राहते आणि ती जर एक्सप्लोअर करायची, ती जर बाहेर काढायची असेल तर यू हॅव टू कीप डुईंग थिंग्स दॅट यू लाईक आणि स्ट्रेच युअर सेल्फ, टेस्ट युअर लिमिट. दॅट इज माय मोटो, माय गोल की टेस्ट नाही. म्हणजे मी तर अशोकला मागे म्हणाले होते की मला एकदा गाडी चालवायची आणि आपण गॅस आपला एक कॅन आपल्या ह्याच्यामध्ये ठेवू, जेरी कॅन मध्ये गॅस, आणि गाडी चालवत राहू. जेव्हा गाडी बंद पडेल की मग आपण गॅस भरू आणि परत येऊ. म्हणजे स्ट्रेस युअर लिमिट टू दॅट किती तुझ्या त्याने काम होईल तेवढं कर असं. सो आय विल जस्ट से टू ऑल माय फ्रेंड्स की हेच म्हणेन की जस्ट पुश युअर सेल्फ टू युअर लिमिट्स, ट्राय व्हॉट मॅक्सिमम यू कॅन डू आणि बी ऑप्टिमिस्टिक अँड यू विल बी एबल टू डू. Very good. Thank you very much. I know you're going to India tomorrow, so good luck. Thank you. See you soon, and I will definitely let you know when your interview is going to be published or broadcast. Thank you. Thanks a lot, Anagha. And you are also doing this wonderful series of bringing out ladies to talk about what they have done. And it is a good initiative. एवढ्यासाठी की बाकीच्यांना कळेल की काय करू शकतोय आपण आणि अवेअरनेस क्रिएट होतो की अरे वा अजून आपल्याला इथे ऑपॉर्च्युनिटीज आहेत. असं सगळ्यांची कामं ऐकली की कुठच्या ह्याच्यातनं प्रत्येकाला बारीक कुठेतरी काहीतरी प्रोत्साहन मिळतं. तसंच हे प्रोत्साहन लोकांना मिळायसाठी तू हे खूप छान इनिशिएटिव्ह घेतले. थँक्यू व्हेरी मच. अँड दॅट्स माझा उद्देश हाच होता की अवेअरनेस. आणि इतक्या आणि खरं सांगते शैला, आय रिअली डिड नॉट नो वी हॅड in 40 plus years we have had 10 women president. I mean, this is incredible, right? Yes. You know, it's such a small organization. Tumhi asa worldwide bagitla tar, right? You know, all these women decided they wanted to join the board, they wanted to do something, change the world, and they did. And you know, all of you are, आणि तुम्हाला त्या मला वाटतं त्या ऑर्गनायझेशननी पण इतकं दिलं की तुम्ही खूप काय काय केलं. म्हणजे प्रश्नच नाही. ऑर्गनायझेशन बरोबर मध्ये काम करताना लोकांकडनं पण आपल्याला किती मिळतं, काम करता करता शिकायला किती मिळतं.
म्हणजे वेबसाईट केली म्हणून HTML शिकायला मिळालं. टू द एक्सटेंट की आमचं जेव्हा वर्कस्टेशन बदललं आणि मायक्रोसॉफ्ट म्हणजे कम्प्युटरसाठी याची डेल वगैरेची, त्याच्यानं आम्हाला सन वर्कस्टेशन दिली. AT&T मध्ये होते. तर मग मी म्हटलं आता सन वर्कस्टेशनवर हे फॉन्ट्स नाही चालत. मग मी पाटीलना फोन केला, म्हणजे की यू गेव मी इम्पेटस टू डेव्हलप अ न्यू फॉन्ट. ते मला म्हणाले. म्हणजे आपल्या हे कसं आपण हे एक्सपांड करू शकतो, आपले होरायझन्स पण एक्सपांड करू शकतो. आणि जाता जाता एवढंच म्हणेन की मी फक्त मराठी विश्व, महाराष्ट्र फाउंडेशन आणि BMM तिन्ही ऑर्गनायझेशन्स आपली इकडची आहेत, त्या तिन्हीची प्रेसिडेंट म्हणून काम करायची मला संधी मिळाली. त्याबद्दल मी अगदी देवाची ऋणी आहे, सगळ्यांची, समाजाची पण ऋणी आहे. No, I think everybody who's come into your life, I think they also learn something more about you. And we are grateful you agreed for this interview also. आणि खूप छान झाली मुलाखत. आणि we look forward to seeing you when you come back. आणि आपण मला ते लेक्चर सिरीज बद्दल पण तुमच्याशी बोलायचंय. तुम्ही याल त्याच्याबद्दल आपण गप्पा मारू त्याच्याबद्दल. सो थँक्यू. अनघा. थँक्स अ लॉट. बाय एव्हरीबडी. सांगा, नाईस टू सी हिम अगेन टुडे. नक्की. थँक्यू.